बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील तृतीय मजला राष्ट्रभूषण ग्रंथालय आणि MPSC UPSC बँकिंगचे कोचिंग क्लासेस ह्या असणाऱ्या तिसऱ्या मजल्यावरील कोचिंग क्लासमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदानदाते, उपासक उपासिका सर्वांचं ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो। सर्वांना सप्रेम जय भीम। आज बुद्धवंदना आणि चिंतन सभेला आपण उपस्थित झालेले आहोत। बुद्धवंदनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करणार आहोत। मी विनंती करतो ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय तायडे साहेब, सन्माननीय तायडे मॅडम, सन्माननीय धांडे सर, सन्माननीय दाभाडे साहेब, पांडे साहेब, खाडे सर, सन्मान्य अवचार साहेब, सन्मान्य रमेश खंडारे साहेब, सन्मान्य बोरकर सर आणि उपस्थित सर्वांनाच त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करावं। आपल्या आदर्शांच्या पूजनानंतर बुद्धवंदना सामूहिकरित्या आपण म्हणणार आहोत। मी सर्व उपस्थित उपासक उपासिकांना विनंती करेन त्यांनी बुद्धवंदनेला सुरुवात करावी। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्रिशरण बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पंचशील पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि
सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. आपल्याला भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचन करायची आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं आणि सावधानची ऑर्डर मिळाल्यानंतर उजवा हात समोर घ्यायचा आहे. एक साथ सावधान. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. सर्वांनी आपापल्या जागेवर बसून चिंतन सभेला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान भूषवण्याकरता मी विनंती करतो ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या सन्माननीय संचालिका आजीव सदस्य विशेष जन्मदानदात्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका सन्माननीय वंदनाताई ताडे मॅडम यांना त्यांनी आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून मी विनंती करेन सन्माननीय बी एन बोरकर सरांना, प्राध्यापक बी एन बोरकर सर या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय सदस्य, सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच मी विनंती करेन सन्माननीय रमेश खंडारे साहेबांना जे बी एन बोरकर सरांचे चळवळीमधले सहकारी आहेत त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. सन्माननीय रमेश खंडारे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना, त्यांनी पुष्प देऊन रमेश खंडारे साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय प्राध्यापक बी एन बोरकर सरांचं स्वागत करण्याकरता सन्माननीय खाडे सरांना मी विनंती करेन. सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांचं स्वागत करण्याकरता मी सन्माननीय अवचार साहेबांना विनंती करेन. धन्यवाद. आजच्या चिंतन सभेचं प्रास्ताविक करण्याकरता विनंती करतो सन्माननीय विलास दांडे सरांना, त्यांनी जागतिक शांतीचे प्रणेते तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा ज्या ज्या महामानवांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला सर्वस्व वाहून घेतलं अशा सर्व महामानवांच्या पावन विचारांना किंवा अभिवादन. आजच्या या
चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या आजीव सदस्य, पतसंस्थेच्या संचालिका, धर्मदानदात्या सन्मान्य वंदना तायडे मॅडम, विचारमंचावर प्रमुख अतिथीच्या स्वरूपात विराजमान असलेले सन्मान्य खंडारे साहेब, सन्मान्य बोरकर सर, सन्मान्य घोडेस्वार साहेब, समस्त अतिथीगण, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, ठरल्याप्रमाणे चिंतन मंथन सभेचा कार्यक्रम दर रविवारी या ठिकाणी घेतला जातो. हा कार्यक्रम घेण्यामागे काही सुटलं तर नाही, बरीचशी कारणं आहेत. विनाकारण काही कोणी कार्यक्रम घेत नसते. त्या कारणांचा पाठपुरावा करण्यासाठी या चिंतन मंथन सभेचं दर रविवारी आयोजन केलं जाते आणि या नियोजित कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान याचा आलेख सर्वांसमोर ठेवण्यात येतो. या प्रतिष्ठानच्या वाटचालीचा इतिहास सर्वांच्या समोर यावा आणि या इतिहासामध्ये वाढ कशी होईल याची कल्पना सर्वांना यावी, याकरिता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक, ज्यांनी त्यांच्या सुपीठ डोक्यातून जी संकल्पना समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, नुसतं मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही तर प्रयोग करून दाखवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून जे काही तत्व आहेत त्यातील मोजक्या तत्वांचा अभ्यास करून त्याच्यावर चिंतन मनन करून या प्रतिष्ठानची उभारणी झालेली आहे. हे आपण नेहमीच ऐकतो, नेहमीच सांगतो. ऐकणे सांगणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माहीत होत नाही. कधी कधी ऐकल्यानंतरही त्याच्यात बदल होत नाही. त्याच्यासाठी ते वारंवार त्या गोष्टीचा उहापोहा करणं गरजेचं असते. अशा प्रकारचे अनेक उद्देश या चिंतन मंथन सभेमागे असतात. ते प्रत्येकाला माहिती व्हावे हा एक मुख्य उद्देश आहे आणि त्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने या ठिकाणी या कृतकार्यामध्ये सहभागी व्हावं, या पवित्र कामाचा वाटेकरी व्हावं, या प्रतिष्ठानचा मालक चालक व्हावं
या प्रतिष्ठानमध्ये राबवल्या जाणाऱ्या ज्या ज्या असंख्य योजना आहेत, या प्रतिष्ठानच्या अंतर्गत निघालेले जे जे नवीन नवीन उपक्रम आहेत, ज्या ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत, ह्या सर्व संस्थांमध्ये, या घटकांमध्ये, या उपक्रमांमध्ये, या योजनांमध्ये प्रत्येकानं सहभाग दर्शवावा हा एकमेव उद्देश असतो. प्रत्यक्षपणे कृती कार्य करण्यासाठी सज्ज व्हावं, तयार व्हावं, स्वतःबरोबर इतरांना सुद्धा तयार करावं. ह्या साऱ्या गोष्टींचा उहापोह होण्यासाठी या सभेची नितांत गरज असते. आणि त्या दृष्टीनं दर रविवारी आपण एकत्र जमतो. लोकसंख्या जरी कमी असली, हा नेहमीचा विषय आहे आपला, त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याची गरज नाही. याचं कारण काय? लोक जरी मूडभर असले तरी ठोक आहेत, ते चिल्लर नाही. म्हणजे एक एक माणूस एका हजाराची बरोबरी करणारा या ठिकाणी हजर असतो असं समजायला काही हरकत नाही. मग एक माणूस जर 1000ची बरोबरी करतो, 10 जरी असले तर 10,000ची बरोबरी करणारा मॉब या ठिकाणी दिसतो. त्याच्यामुळे वाईट वाटण्याची काही गरज नाही, खंत बाळगण्याची काही गरज नाही. येणारे येतात, जाणारे जातात, न येणारे नाही येत, ठीक आहे, राहू द्या. एक दिवस त्यांनाही उपरती येईलच. उपरती येणं गरजेचं आहे. ज्याला जीवनाचं महत्त्व समजलो त्याला उपरती एकदा एक दिवस येतेच. ज्याला जीवनाचं महत्त्व समजलं नाही त्यांना आवश्यक एका ठिकाणी जावं, आणि त्या ठिकाणाचं नाव आहे स्मशानभूमी. ज्याला कोणाला जीवनाचं महत्त्व समजत नसेल त्यानं तिथं समजून घ्यावं. स्मशानभूमीमध्ये वातावरण शांत असते. अशा शांत वातावरणामध्ये त्याला उशिरा का होईना जीवनाचं महत्त्व समजेल की जीवन काय आहे. स्मशानात गेला की संपला. 3 दिवस दुःख पाळतात. 3 दिवस निघून गेले की बाप होता की माय होता, चुलता होता की चुलता होता, कोणी कोणाला विचारायला तयार नाही. प्रॉपर्टीच्या कागदपत्र चाळायला लागतात अगोदरच. ह्या साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष घडणाऱ्या आहेत. आपण डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो. करोडची प्रॉपर्टी असते, अब्जावधी लोक असतात, साऱ्या जाग्यावरच राहते. कधी कधी ते लेकरं म्हणतो आपण, हे मुलं बाळं सर्वात मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती आपल्या कामी नाही पडत. तेव्हा असं वाटते की नसलं तर पुरलो. हे सारं काही याच्यासाठी कमावून ठेवलं आपण, याला कमावण्याची लायकी तयार केली. तरी हे काही शिकले नाही. ह्या साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटते. आणि तेव्हा कुठं उपरती आल्यासारखं वाटते, जीवनाचं महत्त्व समजलं सारखं वाटते. पण वेळ निघून गेलेला असतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. म्हणून आलेल्या वेळाचं भान आपण ठेवलं पाहिजे. हे प्रतिष्ठान दानदात्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे.
गोल्डन चान्स याचं भान प्रत्येकानं ठेवावं आणि या अतिशय पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हावं. अशा साऱ्या गोष्टी माहिती व्हाव्या ह्यासाठी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाचं संमेलनाचं नियोजन केलं जाते. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अंतर्गत असंख्य छोट्या मोठ्या संस्थेची निर्मिती झालेली आहे. असंख्य योजनांची निर्मिती झालेली आहे. असंख्य उपक्रम राबवले जात आहेत. जिथं आपण बसलेलो आहोत हा त्यातला एक पहिला उपक्रम आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये ही जी कॉलेजची इमारत आहे, हे जे कॉलेजचं या ठिकाणी उभारणी झाली आहे, सुरू झालेलं आहे, त्यातला हा पहिला आणि महत्त्वाचा उपक्रम. अगदी अल्पावधीत अतिशय मोलाचं कार्य करणारी ही एक संस्थेच्या अंतर्गत चालणारं कॉलेज आहे. कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क. त्याला सोबतीला नर्सिंग आहे, त्याला सोबतीला रेडिओ केंद्र आहे. ह्या घटक संस्था आहेत. याशिवाय सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या नावे पतसंस्थेची सुरुवात झालेली आहे. 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्याशिवाय या इमारती पलीकडे मागच्या बाजूला वसतिगृहाची इमारत उभी होत आहे. जवळपास अतिशय कमी कालावधीमध्ये ती इमारत उभी होणार आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाईल राहण्याची आणि जेवणाची. तिकडे वाडेगाव रोडनं 3 एकर शेतीमध्ये 2 मोठे प्रकल्प उभं करणं सुरू आहे. त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची योजना आहे आणि त्याला आधारगृह म्हणूया, अनाथ आश्रम टाळूया. जे जे काही निराधार लोक आहेत, आश्रमाची कल्पना जर घेतली आपण तर नुसतं अनाथ आश्रम अशी सीमित कल्पना होत नाही. त्याच्यामध्ये वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, लहान मुलांचंही संगोपन गृह असते. ज्यांना आधार आहे तरी ते निराधार आहेत. अशा लोकांची व्यवस्था व्हावी आणि ज्यांना आधारच नाही त्यांच्यासाठी आधार निर्माण व्हावा. ह्या अशा व्यापक संकल्पनेतून रेवती आधारगृह हायडे साहेबांच्या कन्यावती ॲडव्होकेट यांच्या नावे यांनी स्वतः 40,000 रुपये 40 लाख 40,000 काय होते 40 लाख त्याहून अधिक सुद्धा खर्च येऊ शकतो त्याप्रमाणे तिकडे काम सुरू झालेलं आहे. आता ह्या साऱ्या गोष्टी एकानं दिलं म्हणून दुसऱ्यानं देऊ नये काय, ह्या सांगतो कशासाठी आपण की कोणाला तरी उपरती आली पाहिजे. नोकरी करताना तर काही झालं नाही, कमीत कमी नोकरी संपल्यावर तरी झालं पाहिजे. हे गोष्टीची उपरती येणं गरजेचं आहे. असंख्य लोक येतात जातात, सांगतात, तिथं बोलतात, भाषणं देतात, काय म्हणतात मला वेळच सापडलं नाही, परंतु आता मी रिटायर झालो, आता सारा कालखंड प्रतिष्ठानला अर्पण करतो.
ही बोलण्याची भाषा असते. त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ती होत नाही. त्यामुळे असे मोठमोठे प्रकल्प पाहिजे त्या गतीने पुढे जात नाहीत, पूर्ण होत नाहीत. पूर्ण होतात तर त्याला वेळ लागते. परंतु तसं असलं तरी या ठिकाणी निघालेली प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम हा पूर्णत्वास गेलेला आहे हे अतिशय आपण अभिमानानं सांगू शकतो. कोणताही उपक्रम या ठिकाणी अपूर्ण नाही, भरपूर आहे. असं म्हणतात, भारावर चिंध्या एक नाही कामाचं, ही एक म्हण आहे. आपल्याजवळ भाराभर आहे, पण ते भाराभरही कामाचंच आहे. या संस्थेअंतर्गत निर्माण केलेल्या उपघटक संस्था, घटक संस्था, उपघटक संस्था जवळपास 1 डझनच्या वर आहे. परंतु त्या अधुऱ्या नाहीत. काही पूर्ण झाल्या, काही पूर्णत्वात जाण्याच्या प्रयत्नात आहे, काहींची सुरुवात आहे. ह्या साऱ्या गोष्टी समाजाला कळाव्या, ह्या साऱ्या बाबींची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, ही प्रत्येक बौद्ध समाजातील व्यक्तीची त्याला गरज म्हणूया, ही गरजच आहे. आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सर्व दानदाते मंडळी, बुद्ध धम्माकडे आकर्षित झालेली मंडळी, पंचशीलाचं पालन करणारी मंडळी ह्या गोष्टी करू शकते. आणि ते केलं पाहिजे. भरपूर सांगण्यासारखं आहे. या संकल्पनेमागील एक महत्त्वाचं तत्त्व बाबासाहेबांचं भारसागळे सरांनी हातात घेतलं आहे, आणि ते म्हणजे आपल्या कमाईचा 20वा भाग सामाजिक कार्यासाठी प्रत्येकानं दिला पाहिजे. मग तो कामाला जाणारा मजूर असो की त्या कचेरीत जाणारा कलेक्टर असो, इथून सुरुवात आहे. प्रत्येकानं आपल्या कमाईचा 20वा भाग म्हणजे 100तले 5 रुपये हा सामाजिक कार्यासाठी दिला पाहिजे. हे एक बाबासाहेबांचं तत्त्व आहे, ग्रंथात नमूद केलेलं. आणि याचा प्रचार प्रसार कोणीच केला नाही आतापर्यंत. हे एकमेव आपली संस्था आहे. या संस्थेच्या ज्या ज्या उद्देशिका आहेत, जे जे उद्दिष्टे आहेत, त्यांना पूर्ण करण्यासाठी हा एक स्रोत निर्माण व्हावा, यासाठी हे तत्त्व सर्वप्रथम सन्मान्य भारसागळे सरांनी लोकांना सांगितलं. सुरुवात झालेली आहे. आपल्या प्रतिष्ठानमध्ये भरपूर रोजगार निर्माण झालेला आहे, भरपूर कर्मचारी आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या कमाईच्या 20वा भागातील जो वाटा आहे तो देणं सुरू केलेलं आहे. त्यांचंसुद्धा आदर्श घेणं गरजेचं आहे. ह्या साऱ्या गोष्टी नजरेआड जाऊ नये, ऐकलं सोडून दिलो, ह्यासाठी ह्या बाबींची वारंवारता करणं गरजेचं असते.
कारण भुलण्याची बिमारी आहे आपल्याला. भुलते माणूस, वयोमानामध्ये जास्तच भुलते. माझंच सांगतो मी, अवस्था सर्वांची आहे. हे तर फार मोठं काम आहे. हे ध्यानात राहावं या दृष्टीनं वेळोवेळी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं जाते, लोकांना जागृत केलं जाते. ह्या साऱ्या गोष्टीचं उगमस्थान हे प्रतिष्ठान आहे, ज्या ठिकाणी प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय राहत नाही. कोणीही येऊ, तो अप्रतिष्ठित राहत नाही. या ठिकाणी जुळला की त्याचा परिचय ते प्रतिष्ठानमध्ये काम करणारे असंच कोणी म्हणेल. कोणते पांडे साहेब? सुखलाल पांडे साहेब. ते काय हो प्रतिष्ठानमध्ये काम करतात ते? हां तेच. हा आपोआप प्रचार होतो. कोणाला काही सांगा म्हणून सांगावं लागत नाही. याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेला जाते आणि हे सतत वाढत राहावं. दिवसेंदिवस या संस्थेचा आलय सतत चढता राहावा, त्याकरिता नेहमी आवाहन केलं जाते की आपल्याकडून जे काही क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? मुख्य घटक आहे पैसा. या संस्थेची आर्थिक बाजू जर मजबूत करायची असेल तर पैशाची गरज आहे. तर सर्वप्रथम पैशाच्या रूपात दान देणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी वेगळ्या प्रकारे दान देता येते, कोणत्या तरी वस्तूच्या स्वरूपात. जसं आता स्मृतिरथ झालेला आहे, त्याच्यामध्ये 10 लोकांनी 1-1 लाख रुपये केलेलं आहे. तसे भरपूर योजना आहेत. रमाबाईंचा पुतळा आहे, त्याच्यामध्ये जवळपास 250-250पर्यंत महिला झालेल्या आहेत. 5,000 रुपये प्रत्येकाने देऊन. 5च्या वरही आहेत काही. अशा भरपूर योजना आहेत ज्या सध्या सुरू आहेत. याच्याबद्दल सुद्धा प्रत्येकाला कळावं. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रतिष्ठानचं सदस्य व्हावं, चालक मालक व्हावं आणि प्रत्येक संस्थेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. काही लोकांकडे भरपूर देण्यासारखं असते, त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करावा. वेळ देणंसुद्धा मोलाचं आहे. वेळसुद्धा महत्त्वाचा आहे. नुसतं पैसा द्यायला घेऊन जा. वेळ देणंसुद्धा महत्त्वाचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्या वेळेच्या स्वरूपातसुद्धा आपण शारीरिक म्हणा मानसिक म्हणा वेगवेगळ्या प्रकारे योगदान या प्रतिष्ठानच्या कार्यासाठी प्रत्येकानं करावं. अशा प्रकारचं आपण करतोच. आपण न करणारे नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर करतो, तरी तुम्ही सांगता सांगाच लागते.
करतो तर काय फार मोठा आपण पराक्रम करत नाही, मला असं वाटतं. काहीतरी अतिशय चिमूटच्या स्वरूपात आपल्याकडून या कार्याला हातभार लागतो, ही माझं मी वैयक्तिक मत या ठिकाणी सांगतो. असे लोक आहेत की एकच व्यक्ती एवढं मोठं बांधू शकते, एकच, पण उपरती येईल त्यावेळेस ना. अशा लोकांच्यासाठी अशा गोष्टी कानावर टाकणं गरजेचं असते. जवळचे लोक आहेत राजा, जवळचे, दूरचे नाहीत. काही काही चबाने के न्यारे, बताने के न्यारे, अतिशय अशा लोकांचा फार लोभ वाटते. राग नाही म्हणत मी, काय बोला काही समजत नाही. त्याच्यापेक्षा बोललं नाही ते पुरते. असो, सरते शेवटी पुन्हा एकदा सर्वांना या ऐतिहासिक प्रतिष्ठानला शक्य होईल त्या प्रमाणात, शक्य होईल तेवढे, शक्य होईल तसे आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करावा. आणि तसे योगदानदाते त्यांचा शोध घेऊन त्यांना तयार करावं, अशी विनंती वजा आव्हान सर्वांना करून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेन विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त करा. सामाजिक क्रांतीचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवाच्या उत्कर्षासाठी ज्या ज्या महापुरुषांनी या ठिकाणी आपल्या जीवाचं रान केलं, बलिदान केलं, त्या समस्त क्रांतिकारी महापुरुष या ठिकाणी विनम्र झालं. आपल्या चिंतन सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक उत्कर्ष प्रतिष्ठानचे आजीवन सदस्य धम्मदान दात्या आदरणीय वंदनाताई तायडे मॅडम, मंचावर उपस्थित खंडारे सर, आपले मित्र भीमराव बोरकर सर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, दर रविवारप्रमाणे आपल्या आजच्या चिंतन सभेचा करता उपस्थित सर्वांच्या ठिकाणी मी अभिनंदन करतो की प्रास्ताविकातून जो काही मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे धांडे सरांनी, की उपस्थितीबद्दल त्यांनी या ठिकाणी थोडंसं एक खेद व्यक्त केलेला आहे की उपस्थिती राहत नाही. मुद्दा बरोबर आहे. आपण अनेकदा प्रयत्न केले लोकांची की लोकांनी यावं, बाबासाहेबांचा आदेश त्यांनी पाळावा की दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे, परंतु लोकांची मानसिकता त्या दृष्टीने तयार झाली, आजही तयार झाली जाताना दिसत नाही. आता आपण हे चिंतन सभाला नाव दिलेलं आहे की बाबा चिंता करायची नाही, तर चिंतेतून आपल्या चिंतनात यायचं आहे, म्हणून आपण याला चिंतन हे सभा नाव दिलेलं आहे. लोक चिंताच करत बसलेले आहेत. अजूनही आपण जे काही आता व्हॉट्सअपचं मॅसेज बघतो, एवढे चिंतेचे मॅसेज आहेत की आता ते चिंतेचंच गुंग आहे. चिंतनात कधी येतील याचा काही नियम नाही. कधी यावं असं वाटते, अपेक्षाही आहे की त्यांनी चिंतनात यावं की असं का झालं, का झालं, आणि त्याच्यासाठी काय गरज आहे, सक्रियता. म्हणजे घरी बसून चिंता व्यक्त करायची, सक्रियता दाखवायची नाही आणि बाबासाहेबांच्या आदेशाचं उल्लंघन करायचं.
म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, जर तुम्हाला काही जर ग्रोथ करायचं आहे, जर काही विकास करायचा आहे, तर सक्रियतेशिवाय पर्याय नाही. ॲक्टिव्हिटी द फर्स्ट कंडिशन ऑफ ग्रोथ. म्हणजे विकासाची जर पहिली पायरी कोणती असेल तर सक्रियता. सक्रिय जर नसेल तर तुम्ही काय ग्रोथ कराल, काय कसं विकास करणार आहे. आणि बाबासाहेब पुढे असेही म्हणतात त्या ग्रंथात की निष्क्रियता हे दुसरं तिसरं काही नसून एक मृत्यूचं नाव आहे. असे मुरदार लोक ना समाजाचे कामी आहेत, ना त्यांच्या कुटुंबाच्या कामी आहेत, ना स्वतःच्या कामी आहेत. असे मुरदार लोक भरपूर आपल्या समाजात आहेत. म्हणून आपण विकास थांबलेला आहे. म्हणून अशी आपल्याला एक विनंती राहील की या लोकांनी जे काही येत नाही, सक्रियता दाखवत नाही, त्या लोकांनी सक्रियता दाखवायची आणि आपलं जे काही योगदान आहे ते योगदान समाजाप्रती द्यायला पाहिजे. काहीच हरकत नाही, काही कमी नाही, परंतु ते देताना दिसत नाही. म्हणून आज आपण चिंतनात आहोत. चिंतनात जाणं हे फार गरजेचं आहे. कारण सक्रियता जर नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून सक्रियता पाहिजे. आणि सक्रियतेचं एकमेव ठिकाण म्हणजे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठानमध्ये तुम्ही सक्रियता दाखवा ना. जर तुम्हाला जर शंका असेल बा कुठं सक्रियता करू, कुठं नाही करू, अजूनही परीक्षाच घेता. 2006 पासून का 2004 पासून जे काही आपलं प्रतिष्ठान कामं करत आहे त्याच्याशी काही थोडंसं त्यांनी हे पाहावं. त्यांची परीक्षा त्यांनी घेतली नाही का हाही मुद्दा उपस्थित होतो. अजूनही ते परीक्षाच घेत आहेत का, तर की ते प्रस्तावनेतच आहेत ते त्यांनी स्वतःची ठरवावं आणि प्रतिष्ठानशी जुळावं, प्रतिष्ठानमध्ये यावं. यही बस्सी नेहमी आपले डॉक्टर बाबासाहेब बौद्ध उत्कर प्रतिष्ठानचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आपले आदरणीय म्हारसागर सर नेहमी सांगतात, यही बस्सी को या आणि पहा आणि आपली सक्रियता त्या ठिकाणी व्यक्त करा. परंतु तसं होताना या ठिकाणी दिसत नाही. आता चिंता हा जो आहे, चिंता आपल्यालाच होती काय, चिंता बाबासाहेबांना सुद्धा होती. म्हणजे 18 मार्च 1956च्या आग्र्याच्या भाषणात सुद्धा बाबासाहेब चिंता व्यक्त केलेली होती की मुझे इन पढ़े लिखों ने, सगळं तुम्हाला माहीत आहे की मुझे इन पढ़े लिखों ने लोगों ने बहुत धोखा दिया है. मुझे इन पढ़े लिखे लोगों ने बहुत धोखा दिया है. मुझे उम्मीद थी कि ये लोग उच्च शिक्षा पाकर अपनी समाज की सेवा करेंगे, लेकिन मैं देख रहा हूँ मेरे इर्द गिर्द एक क्लर्कों की भीड़ इकट्ठा हुई है जो केवल अपना ही पेट पालने में मग्न हुई है. मेरी सारी उम्मीदों पर इन लोगों ने पानी फेर दिया है. बाबासाहेब काय चिंता करत बसले नाही, ते चिंतनात गेले आणि आपल्यासाठी एवढं मोठं सगळं तयार करून ठेवलं. आपण त्यांच्या विचारावर आपण मोठी आघाडी घेतली आहे आणि आपण मोठं ते समोर गेलेलो. मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, आपण समोर गेलो. सामाजिकदृष्ट्या आपण तर आज फार बलवान आहोत. आर्थिकदृष्ट्या जरी नसलो तरी सोशलीदृष्ट्या आपण सगळ्यात बलवान आहोत. आपला समाज तरी बलवान आहे आज जरी सुद्धा. म्हणून आपल्याला हे लोकांना सांगावं लागेल प्रतिष्ठानच्या माध्यमातून की तुम्ही या आणि इथं जोडा, इथं काम करा, इथं योगदान द्या. एकमेव ठिकाण म्हणजे प्रतिष्ठान आहे. आणि समोरचं बाबासाहेब काही संस्थाकरण, आज कोणी कोणाचं ऐकत नाही. कारण याला कारण काय की संस्थाकरण. आपल्या समाजाचं अजूनही संस्थाकरण झालेलं नाही. ही अपेक्षा आपण प्रतिष्ठान म्हणून व्यक्त करायला काही हरकत नाही. प्रतिष्ठान त्या मार्गाने लागलेलं आहे. संस्थाकरण म्हणजे काय की जशी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आहे पंजाबमध्ये, त्या संस्थेचं सगळे लोक ऐकतात, त्यांचं पालन करतात. आणि त्यांना वाटलं की त्या संस्थेचं जर काही संस्थेच्या उल्लंघन करणाऱ्या लोकांना ते शिक्षासुद्धा देतात. आपल्याचं फार मोठं उदाहरण, ते राष्ट्रपतीला सुद्धा शिक्षा करतात. कारण राष्ट्रपती हा देशाचा नंतर असेल, परंतु तो समाजाचा प्रथम घटक आहे. म्हणून समाजाचं तुमचं हे कर्तव्य आहे की समाजाप्रती तुमचं उत्तरदायित्व काय, तुमची जबाबदारी काय आहे, या दृष्टिकोनातून कामं करीत राहिले तर आपली संस्था आणि प्रतिष्ठान त्या दृष्टिकोन लागलेलं आहे. आज नाही उद्या सगळे लोक प्रतिष्ठान चालणार आहे. मग ते शिक्षण सम्राट असो, राजकीय धुरंधर असो, त्यांना प्रतिष्ठानचं ऐकल्याशिवाय समोरच जाता येणार नाही. अशी आपण आज तयारी करून ठेवलेली आहे आणि त्या दृष्टिकोन प्रतिष्ठान तयारीसुद्धा करत आहे. तर माझी सगळी विनंती राहील की जे काही आपल्या योजना आहेत योजनेत सहभाग करून घ्यावं आणि सहभाग करून आपण घ्यावंच. आणि दुसऱ्यांनासुद्धा आपले नाते गोते सगळे सोरे जे आहेत त्यांना आपण हे सगळं याच्यात सामील व्हायला सांगावं. आणि खरंच मी जर आता मागं 30 तारखेला कारंजाचा दौरा केला, ते सगळे लोक तयार आहेत. ते कारंजा असेल, मोरड असेल, तिथले आजूबाजूचे खेडे असतील, त्या लोकांचा कल आहे. समजून प्रतिष्ठान समजून घ्यायची त्यांची इच्छा आहे, परंतु ते आपल्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणजे फार लोक आपल्या आशेने पाहत आहेत. म्हणजे आपण त्या दृष्टीकोन चाललेलो आहोत. आता आपल्या मार्गात काही अर्थ येणार नाही अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. यानंतर सन्माननीय रमेश खंडारे साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी आपले विचार व्यक्त करा. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर,
महात्मा ज्योतिबा फुले तसेच जे महामानवांनी आपल्या सर्व मानवासाठी झटले आणि आपला जीवनाचा त्याग केला अशा सर्व महामानवांना मी वंदन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या भगिनी आणि या प्रतिष्ठानच्या संचालिका वंदनाताई, तसेच माझे सहकारी बोरकर सर, घोडेस्वार सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध उपासक तथा उपासिका बंधूजनो, आज परिस्थिती अशी आहे, आपण खेड्यात जर पाहिलं आणि अकोल्यातला जर भाग पाहिला, पंचशीलनगर बायपास, सिद्धार्थवाडी बायपास, अकोटपैल शंकरनगर, आता हे जे कुशीनगर, हे जे तुम्ही जर शहरातला जर अवलोकन केलं तर खरोखरच हे लोक खूप दूर, प्रतिष्ठानपासून खूप दूर आहेत. आता आपण 5% समजा 5% लोक या प्रतिष्ठानात जुळलेले आहेत, बाकीचे 95% लोक बाहेर आहेत आणि ते समजून घ्यायला तयार नाही. या प्रतिष्ठानच्या योजना, या प्रतिष्ठानमध्ये आपण प्रतिष्ठा काय होते हे समजून घ्यायला तयार नाहीत लोक. म्हणून प्रतिष्ठानने जे मागच्या 6 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून जे खेड्यापाड्यातून जाऊन आपलं प्रतिष्ठानची योजना समजावून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि खरोखरच माणसाला जर सन्मान, प्रतिष्ठा मिळवायची जर असली तर प्रतिष्ठानला जुळणं आवश्यक आहे असं मी सर्वांना सूचित करतो. बंधूजनो, मी 1985 पासून भालसागळे सरांच्या संपर्कात आलो. 1985 मध्ये भालसागळे सर पंचशीलनगरमध्ये येत होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आमची एक संस्था काढली, त्यांनी धम्मदीप मंडळ म्हणून संस्था आमची उभी केली. आम्ही 19 लोक त्यातनी जुळलेले होतो. तुमच्याकडे जाऊन, सर्वाकडे जाऊन, गरिबाकडून 10 रुपये घेऊन आम्ही त्या पंचशीलनगरमध्ये 2 प्लॉट घेतले, तिथं संस्था काढली, बालवाडी शाळा काढली आणि त्या शाळेचं प्रपोजल आम्ही त्या जिल्हा परिषदेत टाकलं. त्यावेळेस अरुण दिवेकर पालकमंत्री होते. त्या बालवाडीचं उद्घाटन त्या अरुण दिवेकर साहेबाच्या हस्ते झालं. त्यांनी 10,000चा चेक दिला. हे असं कार्य करत असताना विस्कळीतपणा आला कार्यकर्त्यामध्ये आणि ते काम पेंडिंग तसंच पडलं. बालवाडीचं, त्या बालवाडीत जे DED झालेल्या पोरी होत्या आपल्या समाजाच्या तिथल्या, ते बालवाडीत येऊन त्या लेकरांना शिकवत होते. आम्ही सर्व चंदा जमा करून त्या लेकराची व्यवस्था करत होतो. हे सर्व करत असताना म्हणून मला या परिचयाबरोबर स्वाभिमान वाटते की एवढी मोठी संस्था उभी झाली. खूप खूप अकोला जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रभर या संस्थेचं नाव लौकिक झालं. आणि खरोखरच भालसागळे सरांनी जे मेहनत घेतली आणि त्यांच्या मागं हे जे टीम उभी राहिली, खरोखरच या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जय. धन्यवाद साहेब. अतिशय प्रेरणादायी विचार आपण व्यक्त केले. त्यानंतर सन्माननीय प्राध्यापक BN बोरकर सरांना मी विनंती करेन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू छत्रपती महाराज या सर्व थोर समाजसेवकांना, ज्यांनी समाजासाठी
समाजाच्या विकासासाठी उत्थानासाठी ज्यांनी आपला देह झिजवला त्यांना माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन. आजच्या या विचार मंचावर मंथन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सन्माननीय वंदनाताई रमेशजी तायडे मॅडम, ज्यांचं योगदान या प्रतिष्ठानच्या उभारणीमध्ये सुरुवातीपासूनच लाभलेलं आहे. त्यांनी कितीही मेहनत आणि समाजासाठी किती ते मेहनत करत आहे हे सर्वांना सर्वश्रुत आहे. विचार मंचावर असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे मित्र, ज्यांनी वास्तविक पाहता MSCBमध्ये ते सर्व्हिसला होते. लय पैसा माया जमवता आली असती, परंतु ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यावेळेला नेहमी सातत्याने कुणाची लाईन बंद असली, शेतकऱ्याची असली, कुणाचा नाही, हा पैसा तर सोडा पण चहाच्या कपालाही शिवलेलं नाही, असे हे रमेशजी खंडारे साहेब. कारण मी त्यांच्या सहवासामध्ये राहिलेला हो, बघितलेलं आहे. एक वेळ तर त्यांच्या जीवनामध्ये असा मोठा अपघात झाला होता की झाडाचा बाधा त्या लाईनला होत होता, ते तोड असताना ते कोसळले. त्यांची ही सर्व पाठ भाजलेली होती, परंतु त्यांचं सत्कार्य असल्यामुळे तथागताच्या विचाराने चालणारी ही व्यक्ती आहे म्हणूनही ते त्यामधून टरले. आणि त्यानंतरची प्रमुख अतिथी माझे मित्र सन्माननीय राहुलजी घोडेसर साहेब, ज्यांनी आपली पहिल्यापासूनची कार्य, विद्यार्थी दशेपासूनचं कार्य या समाजासाठी, चळवळीसाठी अहोरात्र झटले. उदाहरणार्थ कांशीरामजी साहेब यांच्यासोबत ते होते, त्या चळवळीमध्ये होते. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यामध्ये होते. इमान इतबारीनं त्यांनी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, बँकेमध्ये सेवा केली. आणि त्यानंतर जो काही आपला पैसा आहे, जी काही पुंजी आहे, सर्वस्वी या प्रतिष्ठानामध्ये गुंतवली. अशा प्रकारचे हे अनेक लोक आहेत. मी जेव्हा सुरुवातीला ह्या संस्थेचं जे इमारत बघितली ती पत्र्याच्या याच्यामध्ये होती बॅकसाईडला. हे बिचारे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, ध्येयाने प्रेरित झालेले, वेडे झालेले हे लोक. उदाहरणार्थ सन्माननीय मुकुंदजी भारसाकडे साहेब, आदरणीय रमेशजी तायडे साहेब, आमचे विलास भाऊ धांडे साहेब, ह्यासारखी जी मंडळी होती, अशोकजी इंगळे साहेब, यांची जी संकल्पना होती ती खरोखरच संकल्पना पूर्णत्वाशी येईल किंवा नाही असं वाटत होतं. मी माझं घर इकडे खडकीलाच आहे, मी इकडे येऊन पाहत होतो. आज पाहता पाहता सर्वांना अभिमान वाटेल, डोळे दिपून जातील अशा प्रकारची भव्य दिव्य इमारत सर्वांच्या सहकार्यातून उभी झालेली आहे. नुसती इमारतच उभी नाही, तर त्या इमारतीमधून बाबासाहेबांनी जी स्वप्न पाहिलेली होती त्या स्वप्नाची परिपूर्तता करण्यासाठी ही मंडळी रात्रंदिवस झटत आहे. अहो, घरून निघण्याची वेळ असते, परंतु घरी वापस जाण्याची वेळ या लोकांना माहिती नसते. आपल्या या सर्व याचं जे काही व्यवस्थापन पाहतात ते व्यवस्थापक आदरणीय खंडेराव सर, मी यांना जवळून पाहतो, किती मेहनत घेतात उन्हातानामध्ये. आणि आमचे धांडेसाहेब जेव्हा इथं भाषणाला बोलतात त्यावेळेला ते पोटतिडकीने सांगतात की ही जी चळवळ निर्माण झालेली आहे यामध्ये सहभागी व्हा. कारण आता आपल्याला तारणारा, वाचवणारा आता कोणी नाही. आपल्याला आपला तो स्वयंदीप व्हायचा आहे. कारण याच्या पुढे आपल्या सोयी सवलती किंवा आयता आपल्याला
बाबासाहेबांनी वाढून ठेवलं होतं, त्या भरोश्यावर आता आपण इथपर्यंत आलो. आपली प्रगती म्हणजे शैक्षणिक, बौद्धिक सर्व झालेली, आर्थिकही झाली. हे सर्व बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. आणि वारंवार या लोकांच्या भाषणामधून 20% उल्लेख होतो. कदाचित वाटत असेल हे काय याचे ठेकेदार आहेत का 20% मागणारे? नाही बापो, जे बोललं ते केलं आणि दाखवलं, हे ते वस्तू उभी आहे. आणि हे सर्व समाजाच्या मालकीची आहे, त्यांची कुणाचीही मालकी नाही. म्हणून यासाठी हिरिरीनं जे काही आपल्याकडून नाही 20% देणं होत, परंतु येथे रविवारी आलं पाहिजे. इथे विचार ज्या लोक प्रगट करतात ते ऐकलं पाहिजे. त्या विचारातून परिवर्तन होते, मनुष्य वाटचाल करतो आणि जे काही माणसाच्या ऐपतीप्रमाणे देण्याची कुवत निर्माण होते. म्हणून रविवारी आवश्यकच आपला 2 घंट्याचा वेळ येथील समाज घटकांनी सर्वांनी येथे यावं, येथे जुळावं. तुम्ही देशाची परिस्थिती पाहता, ज्यांच्यासाठी मोठमोठा फंड इथून समाजातून मोठमोठ्या उद्योगपतीकडून जमा केला जातो, त्याचा हिशोब दिला जात नाही. पण ही एकमेव अशी संस्था आहे की जो काही फंड आला असेल, जी काही देणगी आली असेल, त्या देणगीचं 8 दिवसाने आपलं जे सामाजिक न्यायपत्र निघतो, त्यामध्ये सविस्तर कुठं पैसा लागलेला आहे, कुठे खर्च झालेला आहे, याचा समाजासमोर विस्तृत मांडलं जातं. मग आपलं दिलेलं दान जर सत्कारणी लागत असेल, सत्पात्री लागत असेल, तर आपण सरळ हाताने मदत करायला पाहिजे. कारण ही जी वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये किंवा या क्रांतीमध्ये जर आपण सहभागी झालो नाही, तर आपण या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाऊ आणि आपला उत्कर्ष थांबला जाईल. म्हणून जास्तीत जास्त बंधू भगिनींनी आपल्या कष्टामधून जे काही देता येतील ते या संस्थेसाठी दान दिलं पाहिजे. या संस्थेच्या अनेक शाखा ओपन झालेल्या आहेत. आपलं कुठल्या बँकेत गेलो, पतसंस्थेत गेलो तर आपल्याला सर्व कागदपत्रांची परिपूर्तता करावी लागते आणि त्यानंतरच लोन मिळतो. सन्माननीय संचालक मंडळांनी दूरदृष्टी ठेवून रामजी बाबाच्या नावाने पतसंस्था काढली. त्यामध्ये बरेचसे भांडवल आपलं जमा आहे. बरेचसे लोक 4000पर्यंत त्यामध्ये शेअर होल्डर झालेले आहेत. आता आपल्याला कुठल्याही प्रकारची वाण राहणार नाही. मुलांच्या शिक्षणासाठी असो, घरबांधणीसाठी असो, मुलींच्या विवाहासाठी असो, अनेक ज्या काही कौटुंबिक समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्या सेवेसाठी त्यांनी सर्व ही तत्पर अशी संस्था काढलेली आहे. म्हणून या संस्थेचे सुद्धा आपण शेअर घेतले पाहिजे, या संस्थेचे लाईफ मेंबर झालं पाहिजे आणि ज्या ज्या योजना येतात त्या त्या योजनांमध्ये आपण सहभागी व्हावं, अशी माझी समाज बांधवांना नम्र विनंती राहील. कारण ही वाटचाल अतिशय चांगल्या रीतीनं चालू आहे आणि ही जी मंडळी आहे, माणसाचं आयुष्य फार अल्प असतो, तरी परंतु यांची धडपड, यांचं ध्येय ही आहे. यांच्या पाठीमागे आपलं आशीर्वाद आहेत. ही जी कार्यकारी मंडळी आहे त्यांना तथागताच्या चरणी मी प्रार्थना करतो, यांना हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. व आयोजकांनी मला येथे सन्मान दिला. खरोखरच ही अशी संस्था आहे की कोणी लहान कोणा मोठा अशा प्रकारचा भेदभाव केला जात नाही. बंधुजन हो, सर्वांनी यामध्ये तेव्हा सहभागी व्हावं, मी ही पुनश्च आपणास नम्र विनंती करतो आणि मी येथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध. सुकाल पांडे साहेब. हो, कारण की असं वाटलं की आपण लोकसभेमध्ये चाललो का, कुठल्या मोठ्या ठिकाणी आपले प्रतिष्ठान जात आहे याचा मला भास होत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली. खरोखर मला आनंद झाला.
आयोजकांनी. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर यांना प्रथम मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदात्या, धम्मदात्या, जेवढेही पदव्या दिल्या तेवढ्या कमी अशा आमच्या ताई, त्यांना सप्रेम जय भीम करतो. प्रमुख अतिथी माझे प्रिय मित्र राहुलजी घोडेस्वार, बोरकर सर आणि खंडारे साहेब. आजचे आपली संख्या कमी नाही, धांडे सरांनी सांगितलं आपल्याकडे पॉवर खूप आहे. बाबासाहेबांची चळवळ चालवत असताना सभेला कधी गर्दी नसली तरी बाबासाहेबांचा विचार ऐकण्यासाठी लाखो लोक रेडिओवर विचार ऐकत होते. तर आपल्या युट्यूबवर आपले लोक ऐकत आहेत. इथं त्यागी माणसं पाहिजे आणि त्यागी माणसं कमी असले, विचारानं जर मोठे असले तर आपल्या संस्थेची भरभराट व्हायला काही वेळ लागत नाही. काल परवा आपण एक TV वर क्षण पाहिला, भयंकर रोमॅन्टिक क्षण म्हणता येणार नाही, त्याला अत्यंत स्फूर्त क्षण पाहिला. त्याचा आनंद प्रत्येकाला झाला असेल. संविधान बदलतो, संविधान बदलतो, संविधान बदलतो, संविधान बदलतो. एंट्री करता बरोबर संविधान हे डोक्याला लावलं. हा किती मोठा विजय आहे आपला, किती मोठा विजय आहे की काल परवा बोलणारे लोक आज एंट्री करता बरोबर संविधान डोक्याला लावलं. आणि त्या संविधानाची प्रस्तावना आपल्याकडे न चुकता होते. लहान लहान मुलं आपले संविधान म्हणतात, पहिलीतले मुलं आपले संविधानाची प्रस्तावना म्हणतात. हे प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे. प्रतिष्ठान हे शोभेची वस्तू नाही. प्रतिष्ठान लोक बघायला येतात, आम्ही लोकांना सांगतो इथं विचार काय आहे हे बघा. विचारानं आपण जोडलेले आहोत. प्रतिष्ठानमध्ये आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या देणग्या घेत नाही. बघा आता आपला एक छोटासा रोड आहे, कितीतरी दिवस झाले आपल्याला तो रोड आहे का नाही. आपल्यामध्ये एवढी पॉवर आहे की आपण 2 तासात तो रोड करू शकतो. 2च तासात. आपले खजिनदार इथं बसलेले आहेत, मॅडम आहे, सर्व धम्मदाते आहेत. 2 तासामध्ये आपण रोड करू शकतो. पण इथं खजिनदार एवढे पक्के आहेत की चहा जरी पाहिजेचा असला तर पहिले फोन जातो भारसागडे सरांना की मग आम्हाला या लोकांना चहा पाहिजे. अशी पक्की मूठ आहे म्हणून हा ग्रोथ वाढत आहे. इथं पैशाची उधळण नाही आहे. आपण इथं आमदाराला बोलावलं, इथं मोठ्या मोठ्या नेत्याला बोलावलं, आमचं नाव इथं द्या त्यावेळेस तुम्हाला रोड देतो. आम्हाला कशाला नाव पाहिजे. आमच्याकडे ग्रंथराय स्वरूपानं आमची मंडळी आहे, ज्यांनी पूर्ण आयुष्य इथं झिजवलं, ज्यांनी पूर्ण तरुणपण इथं झिजवलं. तुमचं नाव आम्ही देणार नुसतं मोठेपणासाठी आम्ही तुमचा रोड करून देतो. आम्हाला काही रोड नाही पाहिजे. आज न उद्या रोड होईल, चिखलातून येऊ, नाहीतरी काट्यातलं स्वरूप आपण याच्यात आणलं, फुलामध्ये आणलं. आज आपल्या मालकीचे सर्व लोकांमध्ये चर्चा आहे का हो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत, तुमच्याकडे पैसा आहे. अरे आमच्याकडे नाही म्हटलं, हा समाजाचा आहे. तिथं आमचा तुमला हेच नाही आहे. आमच्याकडे म्हटलं भारसागडे सरांनी असं नियोजन केलं, एक पोस्ट अशी आहे की तुम्हाला नवल वाटेल अशी पोस्ट म्हटलं भारतामध्ये कुठंच नाही. म्हणजे कोणती पोस्ट आहे. माणूस मेला की त्याला नेऊन देण्यासाठी एक पोस्ट आहे. त्यांना फक्त फोन आला, त्यांचं नाव इंगडे आहेत ते, त्यांना फोन आला की माणूस वर गेला, अशी पोस्ट निर्माण केलेली आहे म्हटलं. आणि काही गोष्टी बऱ्याचशा गावांना मशान नसतो, बऱ्याचशा गावांना माणूस डेट झाल्यानंतर त्याची विल्हेवाट. आमच्याकडे रथ आहे म्हटलं, काय म्हणतो आपण त्याला, स्मृतिरथ. आणि हे समाजाला किती आवश्यक आहे. आवश्यक बऱ्याचशा ठिकाणी गोष्टी होतात की बाबा नोकऱ्या, बेरोजगारी, पैसा. मी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला विचारतो की तुम्हाला काय पाहिजे. नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे. या प्रतिष्ठानला, या समाजाच्या प्रतिष्ठानला मी देतो तुम्हाला बॉन्डवर लिहून, मी देतो तुम्हाला नोकरी. एवढा समाजाच्या मध्ये पॉवर आहे. पण नोकरी पाहिजे तर फुकटात थोडी मिळणार आहे नोकरी. त्याच याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन लागेल. पैसे घेणं आणि डिपॉझिट याच्यामध्ये राहुलजी किती फरक आहे.
समजा आपण एखाद्याला नोकरी मागितली, मला बाबा माझा मुलगा फार शिकलेला आहे, मला 20,000 पगार आहे, घे ना बाबा 25,000 पगार, पण तू त्या प्रमाणामध्ये डिपॉझिट तर नाही. लोकांकडे जर तुम्ही पैसे घेऊन गेले ना तर पैसे जातात, नोकरी जाते, तुमची हिंमतीने त्यांना पैसे मागायची. आपलं प्रतिष्ठान असं आहे, तू फक्त डिपॉझिट दे, तुला नाही पटलं तर तुझे पैसे वापस घे, तुला 25,000 रुपये पगार. एक मोठा साहित्यिक माणूस असा छापला मी, नाही म्हणे मला काय पैसे मागितले होते, माझा मुलगा नोकरी लागायचा होता म्हणे. मी म्हटलं शब्द वापस घ्या, तुम्हाला पैसे कधीच मागत नाही, प्रतिष्ठानजवळ करोडो रुपये आहेत म्हटलं समाजाचे, तुम्हाला डिपॉझिट मागितलं असेल. डिपॉझिट आणि पैसे मागणे याच्यामध्ये किती मॅडम फरक आहे. आणि हे लोकांच्या श्रमावर उभी राहिलेली बिल्डिंग आहे आणि कष्टकऱ्यांच्या याच्यावर राहिलेली बिल्डिंग आहे. आपल्याकडे सभासद काही मोठेच लोक नाहीत, मजूर लोक सभासद आहेत. सर्वांचा याला हातभार लागला म्हणून ग्रोथ होतच आहे. त्याग आपल्या इथं नुसतं पैसेच मागत नाहीत, तुम्ही त्याग द्या, नाही त्याग करा ना, विचाराचा त्याग करा, टायमाचा त्याग करा, फायनान्शियली त्याग करा. असं नाही की काही इथं आले की तुम्हाला कोणी पैसे मागते, इथं अजिबात कोणीही पैसे मागत नाही. प्रतिष्ठानला या, जमिनीपासून खालच्यापासून तो विहारापर्यंत पाहणी करा आणि समाजामध्ये काय पॉवर आहे दाखवून द्या. मी पेरियारजीचं त्यागाचं उदाहरण देतो. गांधीजीच्या चळवळीमध्ये पेरियारजी काँग्रेसचे अध्यक्ष होते, तुषार सर, किती मोठी पोस्ट होती त्यावेळेस, सर्व काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. त्याच वेळेस राहुलजी स्वातंत्र्याचा लढा होता, स्वातंत्र्याच्या लढाईसाठी लोक झटत होते. मग त्याच्या मेमोरंडम मध्ये, काँग्रेसच्या मेमोरंडम मध्ये फक्त स्वातंत्र्य होतं. पेरियारमध्ये तुम्ही स्वातंत्र्यासाठी ठीक आहे, स्वातंत्र्य, पण जे दीनदलित आहेत, जे अस्पृश्य आहेत, जे मागासवर्गीय आहेत, त्यांना रोज लोक मारू लागले, त्यांचा छळ करू लागले, त्याचं काय. तर गांधीजींनी त्याने म्हटलं आपल्या मेमोरंडममध्ये त्याच्यासाठी काहीच नाही आहे, थडकन राजीनामा फेकून दिला. ज्या लोकांवर सतत अन्याय होत आहेत, जे लोक मरत आहेत, ज्यांना म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देत आहे, अरे त्यांना ते इक्वॅलिटी आणा आधी, मग स्वातंत्र्याला महत्व होईल. तर त्यांनी राजीनामा फेकून दिला. बाबासाहेबांचा त्याग तो बरोबर क्षणोक्षणी आहे. बाबासाहेबांचा त्याग एवढा आहे की आता राम मंदिरामध्ये बाबासाहेबांना, काळा राम मंदिरामध्ये सत्याग्रह केला. आपल्याला काही पुजारी बनवण्यासाठी केला का. महाडच्या 14 तळ्यामध्ये आपला त्याग केला की आपल्या मनामधली भावना, आपल्या मधला अहम, आपल्या मनामध्ये जे जागृती आहे, स्वाभिमान आहे, जागृत आणून लोक उठवले बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेस. ते आपल्याला त्या काळाराम मंदिरामध्ये जाण्यासाठी, पूजासाठी नाही. हे बघा इथं कुत्र्याला मांजराला किंमत आहे, पण तुम्हाला त्यावेळेस हा समाज उठला. असा समाज जागृत नाही केला बाबासाहेबांनी. त्यावेळेस मीडिया नव्हतं, काहीच नव्हतं. तर बाबासाहेबांच्या त्यागावर जर बोलणं झालं तर म्हणजे बाबासाहेबांना त्या कोणच नाही. त्याच्यानंतर मी कांशीरामजीचं एक नाव घेतो प्रकर्षानं. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये गवई बंधूचे डोळे काढले होते. गवई बंधू यांचे डोळे काढले या काय म्हणतात त्या धनाढ्य लोकांनी. पार्लमेंटमध्ये त्यावेळेस नरसिंहराव मुख्यमंत्री हे होते PM. तर यांनी कांशीरामजीने एवढा खेद व्यक्त केला की मैं महाराष्ट्र में ये जो घटना हुई मुझे इसका दुख इसीलिए हुआ, छत्रपति शिवाजी महाराज जो महाराष्ट्र से है, महात्मा ज्योतिराव फुले जो महाराष्ट्र से है, शाहू महाराज जो महाराष्ट्र से है, और डॉक्टर BR अम्बेडकर जो महाराष्ट्र है, उनके भूमि में ऐसा हो रहा, ये कितनी ताजुब की बात है. बोले इतने बड़े बड़े विचारवंत की जहाँ से पूरा जग हिलता बोले उनके विचारों से, वहाँ पे बोले वो गवई बंधु के आंखें निकाली. बोले इसका मुझे इतना दुख हुआ, दुख होता, मैं निषेध करता हूँ. हे कांशीरामजी तो पार्लमेंटमध्ये भाषण आहे. असे त्यागी लोक होऊन गेले आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणा किंवा त्याग एवढा लोकांनी त्याग केला. तर आपण जे आपल्या अकोल्यामध्ये समाजासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या नोकरीसाठी, आर्थिक, सोशल
सर्व बाबीची सोय भारसागडे सरांनी इथं लावून दिली, तर कमसे कम बापा हो इथं या तर तुम्ही समजून तर घ्या. कारण की मागचा इतिहास नको, सध्याचा प्रेझेंट इतिहास बघा. आपलं कोणीच वाली नाही. मागच्या 2-4 महिन्यामध्ये आपले लोक ठोकटाक केले, एक जणाचं घरही जाळलं, मग त्याचं पोलीस स्टेशनमधून कोणी जमानतही घेतली नाही. उलट पक्षी आपल्या लोकांवर केसेस दाखल झाल्या, तुमच्याचमुळे बळे झाला. मग किती परिस्थिती वाईट झाली आपली. त्यामुळे अशा ठिकाणांवर सोल्युशन करण्यासाठी आदरणीय भारसागडे सरांनी समाजाचे लोक एकत्र येण्यासाठी हे प्रतिष्ठान काढलेलं आहे. इथं विचाराची देवाणघेवाण होते, याच्यावर प्रोटेक्शन होते, याच्यामध्ये सोल्युशन मिळते. तुमच्या घरी काय नाही तुम्ही सांगा ना, पैसा नाही आमची बँक आहे, नोकरी नाही आपलं समाजाचं नोकरीचं क्षेत्र आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही येता, मुलांना पाठवा, प्रत्येक माणसाला काम आहे. अडाणी आहात तुम्ही, शिकलेले आहेत, आमच्याकडे माळ्याच्या पोस्ट आहेत. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की भारसागडे सरांनी खाली ठेवलेलं नाही. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे समाजाला की आपण एकत्र होणं, कमसे कम प्रतिष्ठानच्या पुरतं तरी आपण एकत्र झालं पाहिजे. आपलं प्रतिष्ठानची वाहवा एरवीच बाहेर देशात गेली नाही. गोव्याहून दर 15 दिवसाला त्या जाधव सरांचा फोन येतो आणि साऱ्या मंडळीचं संकट विचारतात, म्हणे तिथं असं कसंच काय केलं म्हणे तुम्ही. म्हटलं आता तुमच्याकडे तुम्ही भारसागडे सर आणि आपली टीम आलीच होती, तर हे एक समाजातली ताकद आहे. तर प्रत्येकानं माझी हात धरून विनंती आहे की कमसे कम 8 दिवसातून एकदा, जसं आपण विहारात आहोत, ही विहाराचं आहे, विचाराचं विहार आहे, तिथं यावं. आणि मला तुषार सरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुषार सरांचे आभार मानतो, ताळे सरांचे आभार मानतो. आणि हा एक प्रयोगही मस्त झाला की असं वाटू राहिलं की मी पार्लमेंटमध्ये बोलत आहो, आणि ही आपली पार्लमेंटच आहे, ही आपली पार्लमेंट आहे. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी डायसवर माई भिसकून देतात, चल कोण पांडे चल हट बोलो बघ ह्या पे. इथं तर सन्मानही भेटते, मानही भेटते, टाळ्याही भेटतात आणि जिव्हाळ्याचं नातंही तयार होतो. नाही तर तुम्हाला कोण विचारते हो, तुम्ही खेरडा भागायला गेले तरी कोण पांडे म्हणते, तर तिथं जर सुखलाल पांडे त्याच्यासमोर जर प्रतिष्ठान असले तर 10 लोक जमतात. प्रतिष्ठान 10 लोक. सोयरिकीमध्ये आजकाल तुषारचं प्रतिष्ठानचं तर माझ्या 2-3 सोयरिका प्रतिष्ठानमुळे झाले. एकदा ताळे सर आणि भारसागडे सर, अशोक सर भेटीला आले. माझी तब्येत नाही असं माहीत झालं त्यांना. तर मला काय झालं माहीत, किंवा मला वाटलं किंवा तुषार जशी तब्येत खराब असली की ते माझ्या रूप झाले, म्हणजे तुषार सर चांगले झाले. मग बसता 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 काव म्हणे तुम्ही 5-6 भाऊ आहे म्हणे, तुम्ही 2च भावाचे नाव देतात. हे बघा म्हटलं मी 6 भाऊ असलो, पण जो माझा भाऊ प्रतिष्ठानशी अटॅच आहे त्याचाच मी परिचय दिला. कारण प्रतिष्ठान हे आमचं जीवापार, आम्ही त्याच्यावर प्रेम यासाठी करतो की प्रतिष्ठाननं, आम्ही तर प्रतिष्ठानला एक आवळाच दिला. प्रतिष्ठाननं आम्हाला मोठा 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 भरून दिलेला आहे. समाजामध्ये प्रतिष्ठा दिली, समाजामध्ये मानपान दिला, आर्थिक मदत दिली. एक मी छोटंसं उदाहरण देतो आणि संपवतो. माझ्या शॉपचं पहिल्या ओपन होतं, ओपनिंग केलं. ओपनिंगला कोण राहील, आपले दातेच ना, भारसागडे सर हे सर्व मंडळी. मग ओपनिंगला आले. आता आम्ही नवीनच शॉप लावलं. मुलाला पहिली संधी माझ्या मुलाला प्रतिष्ठान म्हणे की तुम्ही तुमच्या मुलाला आपल्या इथं लावा. आता मुलगा स्वतः तयार नसला तर मी काय करू तुषार सर, म्हणून मी प्रतिष्ठानला म्हटलं तो बिझनेस करतो, लावा म्हणे बिझनेस, तुमच्या पाठीशी आम्ही. मग पहिलाच प्रयोग उद्घाटनाला ताळे सर, वंदनाताई, आदरणीय भारसागडे सर्व मंडळी आली. आणि मी त्यावेळेस काय केलं, मला त्याच्यातलं नॉलेज नसताना 60 मी व्हाईट साड्या आणल्या त्या, 60. मग त्याला उद्घाटन करताना आपल्या मंडळीने सुरुवात केली की बाबा पोराचं दुकान आहे, प्रतिष्ठानचं पांडे सरांच्या मुलाचं दुकान आहे. एक साडी ताळे सरांनी घेतली, एक साडी समजा धांडे सरांनी घेतली, एक साडी घनबहादूर सरांनी घेतली. असा सळा पडला मॅडम. 55 साड्या विक्री गेल्या. किती विकल्या साड्या? 55 साड्या. 55 गुणीला 700 साड्या. 54 होत्या. मला त्याच्यातलं माहीत नव्हतं. म्हणजे आपण नवीनच साड्या 54 होत्या, प्रामाणिकपणे सांगतो. पण पांडे सरांच्या मुलाचं दुकान आहे, त्यामुळे तेवढा मुलगा म्हणे पप्पा एवढा मोठा गल्ला झाला. अरे हा गल्ला नाही झाला म्हटलं, हे समाजाप्रती राहावा लागतो.
तुम्ही जर एकटे राहिले आणि फार म्हणजे मोठे मोठे दिवाणखान असले तर तुम्हाला कोण विचारते हो, तुमच्या घरी कोण येते? हे म्हटलं समाजामध्ये मग किती पॉवर आहे. तर एका दिवशी 55 साड्या गेल्या तुषार सर. हा समाजामध्ये मिक्स होण्याचा परिणाम आहे. हे प्रतिष्ठाननं मला भरभरून दिलं आणि त्याच्याच भरोशावर मग मी भाड्याचं दुकान सोडून आज विकत दुकान घेतलं. आजही प्रतिष्ठान माझ्या पाठीशी आहे. आज मी जर समजा सौदा केला 25 लाखाचा, तुषार सर म्हणत चला तुमच्याकडे किती आहेत? 5 लाख, आम्ही देतो तुम्हाला 20 लाख. आहे का कोणाची हिंमत? देते का तुम्हाला कोणी पैसा? एक पैसा देत नाही हो, 10 बॉन्ड लिहून घेतात. तर मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो की प्रतिष्ठानला या, प्रतिष्ठानचे प्रोग्राम समजावून घ्या. इथं काय ऊर्जा मिळते ते प्रॅक्टिकली बघा. इथं कुठल्याच प्रकारचा छोटा मोठा नाही. लहानातला लहान माणूस जरी आजार पडला तर 3 वाजता गाडी जाते, तुमच्या घरी येते. फक्त तुम्ही फोन करा तुषार सरांना की सर मी प्रतिष्ठानचा मेंबर, बस झाली तुमची डिग्री. जीवनामध्ये जर सफल होत असल्याचं माझ्याकडे समजा एक डिग्री पहिली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधली पहिली डिग्री, आणि समाजामध्ये मोठं करायची माझी दुसरी डिग्री म्हणजे प्रतिष्ठान आहे, असं मी गर्वानं सांगतो. फार लांबला आता पण मला आनंद झाला. हे लावायचं होतंच मला. आणि ते माझ्या चेहऱ्याकडे ताडे साहेबांनी पाहिले की एक माणूस फार उतावळी होत आहे बोलण्यासाठी, आणि त्यांनी माझा चेहरा पाहिला. वंदनताईकडे मी आज बघितलंच नाही, कारण ते मला आधीच म्हणत होते तुम्ही बोला. पण ते माझे मित्र सर्व डायब सर बघून माझं मन भरून आलं. आणि इथं म्हणजे प्रत्येकाला चान्स देतो, इथं छोटा मोठा कोण नाही. तर मी सर्व यूट्यूबद्वारे सर्व भारतातील सर्व आपल्या उपासकांना विनंती करतो की तुम्ही प्रतिष्ठानच्या कुठल्या तरी याच्यामध्ये सहभागी व्हा. एवढं लांबलेलं भाषण मी थांबवतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद साहेब. अतिशय प्रेरणादायी आपण विचार व्यक्त करून आम्हा सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला. यानंतर मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय वंदनाताईंना त्यांनी आपलं अध्यक्ष भाषणाला सुरुवात करा. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या संपूर्ण महामानवांना मी त्रिवार वंदन करते. विचारमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय रमेश खंडारे साहेब, सन्माननीय प्राध्यापक BN बोरकर सर, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक सन्माननीय राहुल घोडेस्वर साहेब आणि समोर उपस्थित असलेले एक एक व्यक्ती हजाराची बरोबरी करणारे संपूर्ण सभासद. आज मला अचानकच अध्यक्षपदाची इथे अध्यक्षपद भूषवण्याकरता आमंत्रित केलं. मी सन्माननीय आयोजकांचे आभार व्यक्त करते. आणि इथे विचारमंचावर उपस्थित असलेल्या ज्या सन्माननीय वक्त्यांनी इथे विचार मांडलेले आहेत, खरोखर अगदी प्रेरणादायी विचार होते. सुरुवातीलाच अवचार साहेबांना जे गीत सादर केलं ऐकत राहावंसं वाटत होतं. त्यानंतर विलास धांडेभाऊंचं स्वलिखित आणि स्वतःच स्वरबद्ध केलेले असे जी गीतं आपण नेहमीच ऐकतो, प्रतिष्ठानकडे पावले वळू लागली, हे गीत कितीदा ऐका असं वाटते की आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत. इतकं सुंदर त्याचा अर्थ आहे आणि ते म्हणतात सुद्धा खूप सुंदर. सन्माननीय बोरकर सरांनी आणि राहुल घोडेस्वर सरांनी सुद्धा आपल्याला सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण प्रतिष्ठानशी जुळलो पाहिजे. आपण जे नेहमी उपस्थित आहोत आपण तर जुळलेले आहोतच, पण आपल्या समाजामध्ये अजून अशी कितीतरी मंडळी आहे की जी समाजाची, जी प्रतिष्ठानशी जुळलेली नाही, ज्यांना माहीत आहे की प्रतिष्ठान नावाची संस्था अकोल्यामध्ये निर्माण झालेली आहे, समाजाच्या उत्कर्षाचं, विकासाचं ती काम करते आहे, पण तरीही इथे आल्यानंतर काहीतरी द्यावं लागेल आणि ज्यांची देण्याची वृत्ती नाही
ते लोक या प्रतिष्ठानपासून लांब आहेत. पण आपण जे नियमित येणारे लोक आहोत, आपण सुरुवात जी केलेली आहे देण्याची, ती आपण आपल्या घरामध्ये सुद्धा रुजवू शकतो, आपल्या मुलाबाळांमध्ये रुजवू शकतो आणि मुलाबाळांपासून त्यांच्या मित्रमंडळीपर्यंत, आपल्या मित्रमंडळीपर्यंत, आपल्या नाते गोत्यापर्यंत ती देण्याची वृत्ती जर आपण रुजवली तर प्रतिष्ठानला आर्थिक मदत खूप मोठ्या प्रमाणात होईल. आणि सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांनी ज्या योजना आखलेल्या आहेत, ज्या समाजाच्या विकासाच्या आहेत, ज्या समाजाच्या उत्कर्षासाठी आहेत, समाजाच्या तळागाळातील असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूच्या नंतर सुद्धा काय काय अडचणी येतात आणि आपल्याला कशाची गरज भासते, ह्या गोष्टींचा सरांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून यानेच ही संस्था निर्माण झालेली आहे. म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. सर जेव्हा बालपणीच जेव्हा आई वडिलांचं छत्र हरवलं आणि स्वतःला राहायला घर नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, प्राथमिक, माध्यमिक आणि पुढचं सुद्धा. आणि त्यामधून ते वाचन करायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचत असताना बाबासाहेबांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते त्यांच्या काळामध्ये त्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय कमी आयुष्य लाभलं आणि म्हणून त्यांच्या हातून बऱ्याचशा गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत की ज्या त्यांना अपेक्षित होत्या. ते कार्य आपण काहीतरी करू शकतो का, ही एक इच्छा सरांनी व्यक्त केली. आणि ती व्यक्त करत असून नुसतंच व्यक्त केली नाही तर त्याच्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. रात्रंदिवस त्यांनी या प्रतिष्ठानसाठी आपल्या तब्येतीची चिंता न करता प्रतिष्ठानसाठी ते झटत राहिले. आणि आपल्या समोर हे एवढं मोठं एक प्रतिष्ठान, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन उभं केलं. आणि असे भवनासारखे, या भवनासारखेच मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क, वृद्धाश्रम, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, या अशा कितीतरी इमारती आता सर उभे करणार आहेत. पण त्या सगळ्यासाठी आपली सर्वांची साथ मात्र खूप आवश्यक आहे. आणि साथ आपण सरांच्या सोबत तेवढ्याच आणि उभे आहोत, खंबीरपणे उभे आहोत. परंतु नुसतंच उभं राहून चालणार नाही, तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जी खरी गरज आहे ती आहे पैशांची. आणि ती आर्थिक गरज आपण आपल्या समाजामार्फत पूर्ण करू शकतो. मग आपण आर्थिक गरज जेव्हा पूर्ण करू शकतो तर आपल्याला पूर्ण पैसा जो द्यायचा आहे तो काही आपण केवळ दान म्हणून देत नाहीये, तर इथे दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा मोबदला हा आपल्याला दुपटी तिपटीने मिळत असतो. मग आपण इथे वेळ जरी देत असलो तरी त्या वेळेचा सुद्धा आपल्याला मोबदला मिळतो. तो आपण म्हणाल की वेळेचा मोबदला कसा मिळत आहे आपल्याला, आपण प्रतिष्ठानशी जुळले, प्रतिष्ठानशी संबंधित कार्यक्रमामध्ये आपण आले, आपण युट्यूबच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर दिसत आहात, ही एक गोष्ट. दुसरं, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण होते. आताच पांडे साहेबांनी सुद्धा सांगितलं की समाजामध्ये प्रतिष्ठा जर आपल्याला निर्माण व्हायची असेल तर आपण प्रतिष्ठानशी जुळलो पाहिजे. प्रतिष्ठान ही गोष्टच अशी आहे की आपल्याला नुसतंच प्रतिष्ठा मिळवून देत नाही, तर समाजामध्ये न्याय, मान, सन्मान आणि खूप काही मिळवून देते. कोणी कुठेही गेले तुम्ही आणि प्रतिष्ठानची जर का गोष्ट सांगितली की आम्ही प्रतिष्ठानवरून आलो, तर लगेच ते विचारतात की का हो तिथे काय सुरू आहे, काय झालं, आता कोणत्या योजना आहेत, आणखी पुढे काय होणार आहे. आणि तिथे सरांच्या नावाचा, ज्या सरांना जे सहकार्य करत आहेत या सर्वांच्या नावाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा सर्वांना खूप असा मान आणि सन्मानाने त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ही एक आपल्या प्रतिष्ठानची जमेची बाजू आहे, आपल्या प्रतिष्ठानपासून मिळणारा सन्मानाची बाजू आहे. म्हणून इथे जो वेळ देतो त्याला सुद्धा इथे सन्मान मिळतो, म्हणजेच आपल्याला दुसऱ्या दुप्पट तिपटीने आपल्याला इथून मोबदला मिळत असतो. काल माझ्या मैत्रिणी काही इथे आल्या होत्या. आमची डीएडची 84-86ची बॅच, जे की आम्ही दरवर्षी 120ची बॅच होती त्याच्यामधून काही गेलेत आणि जे आहोत
त्यांच्यापैकी जवळपास काही लोकांच्या अडचणी असल्या तरी 80 ते 90 लोक आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा भेटतो. या वर्षभरात भेटणं झालं नाही म्हणून काही मैत्रिणी आम्ही जमलो आणि काल त्यांना प्रतिष्ठानवर यायची इच्छा झाली की आपण दुसरीकडे कुठे जायचं नाही, आपण प्रतिष्ठानवर भेटू. मग ते इथे आल्या प्रतिष्ठानवर आणि इथे आल्यानंतर ही इमारतीची भव्यता, या प्रतिष्ठानचे उद्दिष्ट, याचे उद्देश हे सगळं ऐकून तर त्या भारावून गेल्याच. प्रश्नच नाही. जोही कोणी इथे येतो तो भारावून जातो, तो समरस होतो, तो याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे आल्यानंतर त्यांना इथल्या कर्मचाऱ्यांकडून जो मान सन्मान मिळाला, इथल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना जी वागणूक दिली, त्यांना तुषार खंडेराव साहेबांनी जो आल्याबरोबर डेमो दिला, त्यांचं स्वागत केलं, त्या गोष्टीमुळे त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की खरोखर कुठेही गेलो चहा पाणी तर कोणीही देईल, पण जो मान सन्मान, जे बोलण्याची अदब, इथले कर्मचारी ज्या नम्रतेने वागतात, जे आमच्याशी आम्हाला आज वागणूक मिळाली ती कुठल्याही संस्थेत गेलो तरी मिळू शकत नाही. आणि हेच आपल्या या प्रतिष्ठानचं, या प्रतिष्ठानकडून मिळालेल्या, इतर लोकांना मिळालेल्या वागणुकीचं आणि प्रतिष्ठानकडून मिळालेल्या शिकवणुकीचं हेच आपलं खूप मोठं एक ध्येय आहे की सर्वांना आपण तशी वागणूक देतोच आणि सर्वांना एक आपुलकी प्रतिष्ठानकडून निर्माण होत असते. आपण बँक इथे निर्माण केलेली आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित असलेलो शेअर होल्डर आहोत. पण आपण काय केलेलं आहे की आपण आपला शेअर घेतला, बस मी घेतलाय बा शेअर, मी शेअर धारक आहोत. पण आपण फक्त एक शेअर घेऊ नका, तर त्याच्यासोबत आणखी 19 शेअर घ्या, म्हणजे तुम्ही 20 शेअरचे शेअर धारक होऊ शकता आणि एक आपल्या पतसंस्थेला एक चांगली आर्थिक मदत होऊ शकते. आणि असंच जे जे कोणी आपले नातेगोत्यातील लोक आहेत या सर्वांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की ज्यांनी कोणी एक शेअर घेतला असेल त्यांनी आणखी 19 शेअर घ्यावेत आणि पतसंस्थेचे हात बळकट करावेत, प्रतिष्ठानचे हात बळकट करावेत. प्रतिष्ठानच्या अनेक सुंदर सुंदर अशा योजना सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी आखलेल्या आहेत. त्या योजनांमध्ये सहभागी व्हावं, योजनांमध्ये सहभागी होऊन आपला उत्कर्ष करावा, आपल्यासोबतच समाजाचा सुद्धा उत्कर्ष करावा आणि प्रतिष्ठानचे हात बळकट करावे, प्रतिष्ठानच्या कार्याला हातभार लावावा आणि अनेक प्रकारे आपण या प्रतिष्ठानची भरभराट करू शकतो ती करावी. प्रतिष्ठान यापुढे धम्मयात्रा सुद्धा काढणार आहेत, पर्यटन सुरू करणार आहेत, त्यासाठी आपण लक्झरी विकत घेणार आहोत आणि त्यासाठी म्हणून सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर आपल्या या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जे की सुरुवातीलाच स्वतः विदेशात जाऊन, इतर राज्यांमध्ये जाऊन स्वतः फिरून येत आहेत की जेव्हा आपण ही सुविधा देणार आहोत आपल्या लोकांना तर कोणाला कोणतीही कमतरता पडू नये, त्यांना काय काय आपल्याला देता येईल, कशा कशा प्रकारे आपल्याला त्यांचे सोयी करता येईल, त्यांना सुविधा देता येतील, ह्या सगळ्या म्हणजे कोणाला कोणाची कशाचीही उणीव भासू नये यासाठी म्हणून सर स्वतः सुरुवातीलाच सगळीकडे जाऊन फिरून येत आहेत. असंच आज पहाटे पहाटे काश्मीरवरून, श्रीनगरवरून सर्व आपल्या प्रतिष्ठानचा जो अभ्यास दौरा गेलेला होता ते लोक सगळे सन्माननीय सदस्य आपले आज पहाटे इथे अकोल्यामध्ये पोहोचलेले आहेत. मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा त्यांचा दौरा खूप चांगल्या प्रकारे पार पडला असेल आणि ते सगळे सुखरूप आपल्या इथे पोहोचले असतील. आपण येणाऱ्या रविवारी त्यांचा प्रवासाबद्दल ऐकणारच आहोत, त्याबद्दल मी त्यांचा सुखरूप प्रवास झाला असेल त्याबद्दल ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांनी आणखी अशाच लवकरच लक्झऱ्या घेऊन आपल्या सर्वांसाठी ही सुविधा लवकरच अंमलात आणावी अशी ही एक आशा व्यक्त करते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आता नुकताच आपण उन्हाळा संपलेला आहे आणि आपल्याला सर्वांनाच उन्हाची झड पोचलेली आहे. जवळपास 44.5 पर्यंत
44.8 पर्यंत उन्हाचा पारा यावर्षी आपण सहन केलेला आहे. 47 पर्यंत पारा आपण यावर्षी सहन केलेला आहे आणि पूर्वीपेक्षा वाढता हा पारा आहे. नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला 50च्या वरचा पारा सोसावा लागेल. तो सोसू नये म्हणून, तो सोसावा लागू नये म्हणून आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे असं मला वाटते. आणि मग आपण झाड का लावलं पाहिजे? केवळ उन्हाची उष्णता कमी करण्यासाठी झाड लावलं पाहिजे का? तर नाही. झाड लावण्यापासून, या झाडापासून आपल्याला अनेक फायदे आहेत. मग कोणकोणते फायदे आहेत? तर समजा जर का आपण एक झाड लावलं तर 35 लाख रुपये किमतीचे वायूचे प्रदूषण टळते. 15 लाख रुपये किमतीचे ऑक्सिजनचे उत्पादन होते. 40 लाख रुपये किमतीचे पाण्याचे रिसायकलिंग होते. 3 किलो कार्बनचा एका वर्षात नाश होते. आणि परिपूर्ण झाड 1000 माणसाचे जेवण शिजवून तयार करू शकते. 2 अंशांनी आज चालू असलेल्या वातावरणातील तापमान कमी करून 12 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या पुस्तके तयार करू शकते. बहरलेल्या एका झाडावर जवळजवळ 100 पक्षी राहू शकतात. त्यांची ती घरटी बांधू शकतात आणि त्याच्यावर त्यांच्या साधारण 25 पिढ्या जन्माला येतात. मधमाशांचे पोळे झाडावरती राहिल्यास त्यांची संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते. 18 लाख रुपयाच्या किमतीची जमिनीची धूप थांबते. 50 वर्षात झाड काय काय करते हे आपण पाहत आहोत. आणि माणसं 50 वर्षात काय काय करतात याचा आपण आपल्याला स्वतःला जर प्रश्न विचारला तर ते आपण सांगू शकतो. एका झाडापासून कुटुंबासाठी लाकडी सामान तयार होते. झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळ गाड्यापासून ते तारुण्यातील आराम खुर्चीपर्यंत, वार्धक्यातील हातातल्या काठीपासून ते स्मशानातल्या लाकडापर्यंत साथ देते. प्रत्येकी 8 मन या प्रमाणात 25 ते 30 माणसांचा अंतिम संस्कार जाळण्याचा करू शकतो. 50 किलो मातीमध्ये पालापाचोळ्याची भर पडून जमिनीचा कस सुधारते. एवढ्या सगळ्या सुविधा एका झाडापासून देते. आणि म्हणून मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आपणा सर्वांना एक विनंती करेन की आपण सर्वांनी, आता नुकताच पावसाळा सुरू होत आहे, मृग नक्षत्र लागलेलं आहे आणि पावसाळा सुरू झाला, पहिला चांगला दणदणीत पाऊस झाला की प्रत्येकाने आपलं एक झाड लावायचं आहे. आणि सर्व या सृष्टीला होणाऱ्या घातापासून, अपघातापासून, पर्यायाने मानवाला या सर्व अपघातांपासून वाचवायचं आहे असं मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटते. सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतलेत. मला अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आभार प्रदर्शन करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय रमेश तायडे साहेबांना. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, संत रोहिदास, सम्राट अशोक, शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, रामास्वामी पेरियार, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी या ठिकाणी बुद्धवंदना, चिंतन सभा, सत्कार समारंभ आपण आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे या रविवारीसुद्धा आपण बुद्धवंदना आणि चिंतन सभा या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे. त्या चिंतन सभेचे अध्यक्ष, कारण 50% महिलांना आरक्षण आहे, मी बघितलं की म्हटलं आज संधी आहे, तर या 50% महिलांच्या आरक्षणामुळे मी सौ वंदना तायडे
मॅडम आजच्या या सभेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि उत्तम असं अनमोल मार्गदर्शन करण्यात, कारण त्या शिक्षिका आहेत, त्या अभ्यासिकाही आहेत, आता आपल्या सगळ्यासमोर आहे, मी शिफारस करत नाही, तर त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचा मी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे रमेशजी खंडारे सर हे फार जुने कार्यकर्ते आहेत, मी त्यांना सुरुवातीपासूनच ओळखतो आणि असे अनमोल हिरे आपल्यामध्ये अजूनही आहेत. त्यांनीसुद्धा अमूल्य वेळ काढला, या ठिकाणी आपले विचार मांडले, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे BN बोरकर सर प्राध्यापक यांचे विचारही उत्कृष्ट आहेत, कारण काही हे सगळे झपाटलेले लोक आहेत, चळवळीतले लोक आहेत, त्यांनी उत्तम विचार मांडले, समाज उन्नतीच्या गोष्टी केल्या, त्यांचेसुद्धा आभार मानतो. माननीय राहुल घोडेसार साहेब संचालक आहेत आणि अहोरात्र ते काम करतात, अहोरात्र त्यांना कोणताही मान पान काहीच लागत नाही. कारण मी तरी माझ्या आयुष्यात ही निस्वार्थ जे काम करणारे माणसं आहेत त्यांची काय आमच्याजवळ यादी आहे, त्याच्यामध्ये पहिलं नाव त्याचंच लागते आणि अतिशय उत्तम बोलले, कारण ते कॅडर कॅम्पचे माणसं आहेत, ज्याला कॅडर कॅम्प म्हणतात. आणि कॅडर कॅम्पमध्ये काम केलं की बुवा आपण चळवळीसाठी काय केलं पाहिजे त्यांचा तंतोतंत अभ्यास माननीय राहुल घोडेसार साहेबांजवळ आहे. मी त्यांनी अनमोल विचार मांडले आणि ते सतत काम करत असतात, सतत काम करत असतात. तुम्हाला खरं सांगतो, कारण या ठिकाणी तारीख काही कोणाची करत नाही आम्ही, कारण काम करणारे त्याचा उदोदच झाला पाहिजे, कारण त्याला उत्साह मिळाला पाहिजे. आणि म्हणून माझ्या सुरुवातपासून आम्ही बघितलं, ते वाशिमला होते, मालेगावला होते, आम्ही त्यांचे जे आम्ही दौरे केले त्याच्यामध्ये सतत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, तन्मन धनानं, वह्या पुस्तकं पैसा, आणि आता तर त्यानं पुण्य वाहून घेतलं. असे मान्य राहुल घोडेसार साहेब त्यांचेसुद्धा आभार मानतो. या ठिकाणी सुकलाजी पांडे साहेबांनी अतिशय विचार मांडले, त्यांनी नवी संसद, कारण हे कोणाला काही लावता येत नाही, पहिल्यांदाच झालं, त्यांची इच्छा झाली म्हणून मी तुषार कुमारांना म्हटलं की यांनाही म्हणू द्या, बोलू द्या. आता इथं खाडे सर आहेत, अवचार साहेब आहेत, फार सुंदर सुंदर त्यांनी विचार मांडले. महावीर ताडे साहेब आहेत, आमचे कर्मचारी आहेत, आमच्या भगिनी आहेत, विला धांडे सर आहेत, दाभाडे साहेब आहेत, तर ही मंडळी वाघमाई आहे, सगळं आमच्या महिला मंडळी आहेत. तर आपण हे सगळं झपाटलेले लोक आहोत. या ठिकाणी तुषार कुमार आहेत, अहोरात्र काम करतात, यंग मॅन आहेत, युवा आहेत, कारण अशा लोकांची जी खरं गरज आहे ते आपल्या या प्रतिष्ठानजवळ आहेत. आणि विशेष म्हणजे आपला अभ्यास दौरा जो सहल श्रीनगरला आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकर सरांच्या सोबत नागपूरचे जे भंते बोधाप आलात, हे 32 लोक श्रीनगरला जाऊन आले, त्यांनी तिथला अभ्यास केला आणि रात्रभर सकाळी ते या ठिकाणी पोहोचले, फार सुखरूप पोहोचले तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आजच्या चिंतन सभेमध्ये आपल्या सगळ्या सहलीवाल्या म्हणजे आदरणीय भारसाकर सर, त्यांचा परिवार, सगळे आपले सहलकर्ते जे काही असतील सोबत गेले सरांच्या, कारण आत्ताच अध्यक्षीय भाषणामध्ये की आपलं ट्रॅव्हलिंग सेंटर सुरू होत आहे आणि ह्या ट्रॅव्हलिंग सेंटरमध्ये 2 लक्झऱ्या आपण खरेदी करणार आहे. आणि आपले जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, जसं थायलंड असेल, आपलं श्रीनगर असेल, बोद्धगया असेल, या आणि फार ठिकाणी हे आपल्या लक्झरी आपल्या मंडळींना सुखरूप नेणे आणि सुखरूप येणे हा यासाठी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात म्हणून मागच्या वेळेला मी थायलंडला गेलो, नंतर मला वाटते कतारला गेलो. आम्ही बघून राहिलो की बाबा हे भारतात काय आहे आणि भारताच्या बाहेर काय आहे, की आपल्या भारतात काहीच नाही, सगळा कचरा आहे तुम्हाला सांगतो. आणि बाहेर कंट्रीमध्ये काय संपन्नता काय म्हणजे आर्थिक हे आहे की सोन्याचे खाणं आहेत तुम्हाला सांगतो. पहिले भारतात का सोन्याच्या खाणी होत्या असं म्हणतात, परंतु ते आम्हाला तिथं पाहायला मिळालं तुम्हाला सांगतो. आणि असा योग आपल्या इथं आपल्या भारतात आणण्यासाठी आता काय मी राजकारणावर बोलणार नाही, कारण खूप हे आहे, आभार प्रदर्शन करायचं आहे आणि वेळही झाला तुम्हाला सांगतो. तर मी आदरणीय भारसाकर सरांच्या नेतृत्वामध्ये आज या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये हे एक सामाजिक क्रांती जी झाली की जे कोणीही करू शकत नाही, कोणी विद्वानानं याला हात घातला नाही, कारण याला फार कष्ट लागतात. 2000 डेमो आदरणीय भारसाकर सरांनी दिले आणि सरकारचा एकही पैसा न घेता आज 80-90 कोटीचं काम केलं आणि 1000 कोटीचं काम करायचं आहे. म्हणून सर्वांची गरज आहे. आपला कोणताही माणूस असो तो कमी नाही आहे, त्याने 1 रुपया जरी त्याला दान तरी आपल्याला मोलाचं आहे. कारण बाबासाहेबांचे जे आदेश आहेत, कारण बाबासाहेबांना आता सांगितलं की फार कमी वय मिळालं, 65 वर्षे 64 वर्ष मिळालं. 800 वर्षाचा अभ्यास बाबासाहेबांनी 64 वर्षा केला, आपण आता 65च्या वर गेलो, तर आपल्याला खूप काम करायचं आहे. आणि बाबासाहेबांनी जे आदेश दिले त्यांचं अपुरं राहिलेलं काम जे आहे की बाबा पूर्ण या राज्यामध्ये टोलॅजिंग इमारती झाल्या पाहिजे, आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, गरिबी नष्ट झाली पाहिजे, उच्च शिक्षण तुम्हाला मिळत पाहिजे, दर वेळेला तुम्ही बुद्धविहारात गेलंच पाहिजे, 22% पालन केलं पाहिजे आणि आपला विकास आपण केला पाहिजे. हे बाबासाहेबांचं सांगणं आहे.
बुद्धांचं सांगणं आहे आणि त्याचा अंमल ही संस्था आदरणीय भारतरत्न सरांच्या नेतृत्वात करत आहे. आणि म्हणून मी संपूर्ण या देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील माझे जे बौद्ध बांधव असतील, बहुजन बांधव असतील, त्या सर्वांना कडकडीची विनंती करतो की त्यांनी या प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत, कारण प्रतिष्ठान फुकट काहीच घेत नाही, हे सगळं आपल्याला माहीत आहे. परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा मी आवाहन करतो की या सगळ्या योजनांमध्ये आपण सहकार्य करावं, आपला विकास करावा, एवढं मी या ठिकाणी बोलतो. आणि सर्वांचे आभार मानून, कारण तुषार कुमारांनी फार सुंदर हे संचलन केलेलं आहे. आणि काल आता ज्या या ठिकाणी महिला, काही ओबीसी महिला आणि आल्या, त्या तर एवढ्या भरावून गेल्या की मी तुम्हाला तर सांगू शकत नाही. त्यांना काही जे ठेवी ठेवायचे आहेत, काही खाते काढायचे आहेत, ते ठेवतीलच. म्हणजे इथं जे येतात ते भारावून जातात. आपलं म्हणजे एक रेकॉर्ड ब्रेक झालं. तर नॅकच्या समितीचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, गोव्या राज्याचं तुम्हाला माहीत आहे, दिल्ली, छत्तीसगड सगळ्या मंडळीचं तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी आदरणीय भारतरत्न सरांनी हे बौद्ध समाजाची संसद ते दिल्लीला आहे, हे अकोल्यामध्ये निर्माण केली. उद्याचे आमदार, उद्याचे खासदार हे इथून निर्माण होतील. इथून सगळ्या समस्यांचा निपटार होईल. कोणतेही अन्याय अत्याचार होणार नाही, कुठेही तुम्हाला गरिबी दिसणार नाही. कारण सरांचं स्वप्न इथं लंगर चालू करायची आहे. लंगर ज्याप्रमाणे पंजाबमध्ये लंगर चालते, रात्रन दिवस लाखो लोक जेवण करतात, विनामूल्य भोजन मिळणार आहे, विनामूल्य शिक्षण मिळणार आहे, विनामूल्य तुम्हाला सगळे निवासाची सोय होणार आहे. ह्या सगळ्या कल्पना मानव कल्याणाचे जे जे बाबासाहेबांनी बुद्धांनी सांगितले आहे त्या तंतोतंत अंमल करण्याचं स्वप्न भारतरत्न सरांचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला संघटन कुशलता, आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्यामध्ये संस्कार याची खूप गरज आहे. प्रत्येकाने आपण जर 5-5, 10-10 लोकांना सांगितलं तर इथं शेकडो काय हजारो लोक होतील. आपण जरी हजाराला एक भारी आहोत, परंतु 1000 लोकांची गरज आपल्याला असते. कारण या हजाराचे पावले इथं जर लागले तर ते मग अजून 2 वाढतात, त्याचे 5,000, 5,000, 10,000 आपली संख्या वाढते आणि आपलं संघटन बलशाली होते. कारण संघटनेशिवाय काहीच नाही. तुम्हाला आता भारताचं निवडणूक झाली कारण बल पाहिलं त्यांनी. आणि म्हणून माझ्या बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी आपला विकासाचा मार्ग आपल्याला आदरणीय भारतरत्न सरांनी दिलेला आहे. आपल्याला आपल्या गरीब आपले जे मित्र आहेत, आपले कुटुंब आहेत, त्यांची उन्नती करायची आहे. त्यासाठी जीवाचं रान करा. आपले जे मित्र असतील, गंगोत्री शेजारी असतील, सेवानिवृत्त असतील, या सगळ्यांना सांगा. कारण आदरणीय भारतरत्न सर गेल्या 20 वर्षापासून बाबासाहेबांनी जे सांगितलं ते करत आहेत. आपल्या कमाईचा विसावा हिस्सा, मजुरीचा दर असेल, भांड्यावाळे घासणार असेल, त्यांनी आपल्या कमाईचा म्हणजे 100 रुपयाचे 5 रुपये दिले पाहिजे. हे बाबासाहेबांनी सांगितलं. कारण काय तर या उन्नती तुम्हाला आपल्या 95% लोकांची करायची, त्याच्याशिवाय उन्नती होणार नाही. आता सरकार तुमच्या मदतीला येणार नाही, कोणीही तुमची उन्नती करणार नाही. म्हणून आपला विकास करण्यासाठी आपण आपल्या कमाईचा विसावा दिला पाहिजे. हा संदेश संपूर्ण भारतभर आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारतरत्न सर बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते पुढे नेत आहेत. मी सरांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं ज्यांचा सुखरूप प्रवास झाला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करावं आणि टाळ्या वाजवून सर्वांनी सरांचं स्वागत करावं एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम माननीय अध्यक्षा यांच्या अनुमतीनं या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. पुन्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. भीमबाच्या प्रेरणेने
दिली ते सर्वांना मनी जागविली आस कुणी आडनच येता शुद्ध मने देती दान शुद्ध मने देती दान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार आर्थिक उन्नती होण्या मिळतो रोजगार तेव्हाच होईल प्रगती मिळेल तो सन्मान मिळेल तो सन्मान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान स्वावलंबनाचे धडे स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्व निर्माण करूया उद्योग निर्माण करूया उद्योग जाणीले ते तत्व सहकाराविन विकास ठेविले त्याचे भान ठेविले त्याचे भान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे